आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। बेटावत खुर्द प्रकरण, मंत्री गिरीश महाजन यांची सुलेमान खां पठाण यांच्या परिवाराला भेट। जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथे 11 ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत सुलेमान खां पठाण यांचा जमावाच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला होता। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून गेल्या काही दिवसापासून हा विषय राज्यभर चर्चेचा ठरला आहे। या घटनेनंतर अनेक राजकीय संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि पक्षीय नेते पीडित परिवाराला भेटून न्याय व कठोर कारवाईची मागणी करत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे कॅबिनेट मंत्री व जामनेर तालुक्याचे आमदार गिरीश महाजन यांनी मृतक सुलेमान खां पठाण यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। सुलेमान खां पठाण यांच्या मृत्यू प्रकरणात आधीच गुन्हे दाखल झाले असून आरोपींवर कारवाई सुरू आहे। मात्र स्थानिक पातळीवर अजूनही नागरिकांमध्ये संतापाची भावना असून यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे। या भेटीमुळे प्रकरणावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले असून न्यायाच्या लढ्याला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मराठीत बोलता लागत कारण 4-5 घरात आहे आमची देशी परंपरा आपण काहीच म्हणजे तालुक्या नाही तो गणपतीचा सदस्य केला होता त्याला इतकं पोलीस कंप्लेंट मारलं तिथे आता सांगतात नाही लय म्हणजे 12 वाजेपासून ताब्यात नाही बेटा जामनेरलाच झालं। जामनेर मारत म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले आम्ही सोडायला होतो आम्हाला मारलं म्हणजे हा आमच्या समोर मारत होते ते निर्णय मारला की आमच्या तुम्ही वतीने विचारून घ्या पूर्ण गावात, तुम्ही कोणालाही विचारा, तालुक्यावर विचारा, गावात विचारा की बाई तो कोणाची भाषा नाही का, काही तक्रार आहे का, काहीच नाही। इतकं म्हणजे निर्णय मारला त्यांना, आम्हाला फक्त आम्हाला काहीच नको। आमचा माझा एक कोणता एक मुलगा तो म्हातारपणा एकच होता 2 मुली त्यांचे लग्न आले 20 वर्षाचा काही जास्त वयचं नव्हतं त्याचं। सरपंच पोलीस पाटील टोपी घातली म्हणून मोमेंट नसतं तर टोपी काढली तर ते जीव कापतात। भाऊ साहेब तुमच्यासाठी आम्ही सायकलीवर लस प्रयत्न केले की चला आपले भाऊ आपले संकट होते, आपलं संकट दूर करतो हीच अपेक्षा आहे। तुझं काही नाही फक्त मला न्याय मिळाल, काही मनात पैसे की काय कोणासाठी जगू मी आता, कसं झालंय अरे एवढ्याच नाही तुम्हाला फोटो आठेन त्याच्या आईनं सुद्धा त्याला इथं एवढ्या पोलीस स्टेशन मध्ये मारलं कुठे स्टँडवर की बा आई मारते तर आईने आणले की सोडून देतील हे बघ काय असं काय केलं जुनं काऊन मारलं काय म्हणलं बघ अशी चुकी म्हणून मारलं तर ते दयाने आली त्यांनी त्या मारणाऱ्यांनी इतके निर्दय होऊन गेले पण काढले होते म्हणजे त्याच्या बॉडीवर 1 इंच जागा नाही होती सर तिथं मारलं नाही त्याला, पार्टवर पण मारलंय म्हणजे निर्दय हत्या केल्याची। भाऊ तुम्ही सगळ्यांना सोबत चालणारे हो, सगळ्यांना घेऊन चालतो तुम्ही, फक्त न्याय पाहिजे दुसरं काही नाही। त्यांनी आमच्याकडे 30-35% आमच्याकडे भानगडी का मारवानी होती आता बाबाची 80-82 वर्ष यांना पण मारलंय तुम्ही तिथे होते का? आणि तिथं म्हणजे आल्यानंतर कळलं आम्हाला ते घेऊन आले बाबा घरी होते तिथे गेले रे एका माणसाने मुलाला मारणार गेले सोडायला त्यांनाही मारणार।